नमस्कार. मागच्या वेळेला आपण जे व्यवसायाचे जे काही नवीन प्रवाह जे होते त्यावर आपण चर्चा केली. त्यामध्ये बघितलं की मुख्य व्यवस्थापकीय कर्मचाऱ्याची काय भूमिका असतं, त्याची संकल्पना आपण बघितली. त्याचप्रमाणे आपण बघितलं की प्रबंध संचालक काय आहे त्यावर आपण चर्चा केली. त्याचे कार्य बघितले, अध्यक्षाचे कार्य बघितले, पूर्णकालीन संचालकाचे कार्य बघितले, त्याचे कर्तव्य बघितले, त्यांची जबाबदारी सुद्धा बघितली. त्यानंतर आपण प्रमंडळ सचिव जो कोणी असेल, कंपनी सेक्रेटरी ज्याला आपण म्हणतो, त्यावर आपण चर्चा केली. त्यांचे कर्तव्य आपण स्पष्ट केले. त्याचप्रमाणे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी ज्याला आपण म्हणतो चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, त्यावर आपण चर्चा केली. त्यांच्या अध्यक्षाच्या गुणावर आपण खूप विस्तृत प्रमाणामध्ये आपण चर्चा केली. त्यानंतर आपण बघितलं की सभापतीचे कर्तव्य काय आहे, सभापतीवर आपण बोललेलो. अध्यक्षाचं दायित्व काय असतं यावर आपण चर्चा केली. त्याच्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची जी काय संकल्पना आहे यावर सुद्धा आपण चर्चा केली. आणि विस्तृत प्रमाणामध्ये मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचे जे काही कर्मचाऱ्याचे जे काही अधिकार असतील, जी काही त्यांची जबाबदारी असेल, जे काही कर्तव्य असतील यावर आपण विस्तृत चर्चा केली. आज आपण बघूया की इलेक्ट्रॉनिक्स कॉमर्स म्हणजे काय आहे ना. सध्या जिकडे तिकडे सगळं ई कॉमर्स चालू आहे, ई वाणिज्य ही संकल्पना चालू आहे. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स बँकिंग हे चालू आहे, इलेक्ट्रॉनिक्स बिझनेस ई व्यवसाय हे कल्पना चालू आहे. कोविड-19 मुळे ई स्टडी सुद्धा सुरू झालेली आहे, ऑनलाईन ज्याला आपण म्हणतो. मी सुद्धा तुमचं ऑनलाईन लेक्चर घेत आहे कोविड-19 मुळे, बरोबर. तर इलेक्ट्रॉनिक्स कॉमर्स म्हणजे काय की इलेक्ट्रॉनिक कॉमर्सलाच आपण ई कॉमर्स किंवा ई वाणिज्य असं सुद्धा बोलतोय, बरोबर. आणि महत्वाचं म्हणजे जे काही प्रत्यक्षामध्ये जे काही ई कॉमर्स असेल किंवा ई व्यवसायाची जी काही उपशाखा असेल, म्हणजे ई व्यवसाय एक प्रकार म्हणून ई वाणिज्याचा काय करते उपयोग केला जातो. याचा अर्थ काय झाला की ई वाणिज्य म्हणजे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने व्यवसायाचे सूत्रसंचालन करणे होय. आणि ई वाणिज्यामध्ये वस्तू आणि सेवाची विक्री इंटरनेटच्या माध्यमातून होतात, है ना, बरोबर आहे ना. जसं की आता आपल्याला एखाद्या डॉक्टरकडे नंबर लावायचा असेल तर आपण फोन केला, नंबर लावला, गेलो, त्यांनी आपल्याला प्रिस्क्राइब करून दिल्यानंतर आपल्याला असं दिसून आलं की एखादी औषधी मिळत नाहीये बाजारामध्ये. मग आपण लगेच त्यांना फोन केला, त्यांनी सांगितलं आपल्याला की याच्याऐवजी ही औषधी त्यांना द्या, बरोबर. म्हणजे एकंदरीत काय झालं की ज्या काही कुठल्या सेवा असतील किंवा जे काही कुठला व्यवसाय असेल किंवा व्यवसायाच्या ज्या काही वस्तू असतील ही ई वाणिज्याच्या माध्यमातून किंवा इलेक्ट्रॉनिक्स पद्धतीने व्यवसायाचं काय करायचं आहे, सूत्रसंचालन करायचं आहे. म्हणजे एकंदरीत काय झालं, ई कॉमर्स हा व्यवहार पूर्ण करण्यासाठी क्रेता तसेच विक्रेत्याच्या नेटवर्क संदेशाच्या आदानप्रदानात करण्यास कॅम्प्युटर उपयोग करण्यास प्रेरित करतो. आणि सोप्या शब्दात ई वाणिज्य म्हणजेच इलेक्ट्रॉनिक व्यवसाय ज्यात मुद्रा, सेवा, वस्तू व सूचनांचं जे काय होतं ते विनिमय घडून येतं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स व्यवसाय म्हणजे ज्यात मुद्रा, सेवा, वस्तू तसेच सूचनाचं जे काही विनिमय आहे ते विनिमय घडून येतं. मग या ई वाणिज्याचा फायदे किंवा तोटे काय आहेत, तर सगळ्यात महत्वाचा फायदा जर का कुठला असेल तर खर्चामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये बचत होते. तुम्हाला 1 रुपयामध्ये किंवा 2 रुपयामध्ये जास्तीत जास्त किंवा आपण 1 किंवा 2 रुपयेच असं बोलूया, त्यामध्ये तुम्हाला जी काही सेवा लागत असेल, जे काही वस्तू लागत असतील त्याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होतो. म्हणजे खर्चामध्ये काय होते, तुमची बचत होते, खर्च जास्त मोठ्या प्रमाणामध्ये येत नाही. योग्य उत्पादकता. आता योग्य उत्पादकता म्हणजे काय, उत्पादकता म्हणजे व्यवसायामध्ये जो काही ग्राहक दोघांनाही मिळणारी जी काही उत्पादकता असेल, म्हणजे ग्राहकांना कमी वेळेमध्ये त्या वस्तूची निवड करता येतं आणि कंपनीला ऑनलाईन वस्तूची विक्री सुद्धा करता येतं. म्हणजे दोन्ही गोष्टी दोघांनाही कशा आहेत, सोयीस्कर आहेत. आणि मला काय उत्पादित करायचं आहे की माझा जो काही ग्राहक असेल तो ग्राहक तिथे काय करेल, तो ऍक्सेप्ट करेल. त्यानंतर वेळेची आर्थिक लाभ. आता ई वाणिज्यामुळे कंपनीला कोणत्याही प्रकारचा संरचना म्हणा किंवा स्टोर म्हणा किंवा कुठल्याही गुंतवणूक करावी लागत नाही. त्याचप्रमाणे महत्वाचं म्हणजे काय, जे काही चॅनेल असेल, मध्यस्थी सगळे सुटून जातील आणि त्या कारणाने आर्थिक लाभ हा जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये होईल. आणि हाच आर्थिक लाभ ते ग्राहकांना सुद्धा देऊ शकतील, बरोबर. मध्यस्थी किंवा तुमचं जे काही डिस्ट्रीब्युशन चॅनल्स जे असतील ते चॅनल्स नसल्यामुळे डायरेक्ट प्रोडक्शन टू कस्टमर किंवा आपण असं म्हणू की उत्पादक
करणारे सोबत सरळ सरळ ते काय ग्राहकाशी जेव्हा ते संपर्क करत आहेत तेव्हा ग्राहकाचा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होतो आहे आणि त्याचप्रमाणे त्या व्यावसायिकाचा सुद्धा फायदा होत आहे. शीघ्र तुलना करता येतं आपल्याला. सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे कुठल्या कंपनीचं कुठलं चांगली वस्तू आहे याच्यामध्ये आपल्याला इमिजिएटली तुलना करता येतं आणि हे ग्राहकासाठी सुद्धा फायदेमंद आहे आणि व्यावसायिकासाठी सुद्धा फायदेमंद आहे. सतत प्रक्रिया आहे. आपण असं म्हणतो का की फ्लिपकार्ट किंवा ॲमेझॉन आज चालू झाला आणि उद्या बंद होईल किंवा ही वस्तू इथे मिळते तिथे मिळणार नाही, असं होणार नाही. कारण काय की ज्या काही आवश्यक गरजा आहेत ग्राहकाला, समाजामध्ये ग्राहकाला ज्या काही आवश्यक वस्तू आहेत त्या वस्तूची पूर्तता करण्यासाठी उत्पादकाला ते द्यावंच लागेल आणि ही प्रक्रिया सतत आहे. 24 तास 7 दिवस त्याचप्रमाणे 365 दिवस ही प्रक्रिया सतत अहोरात्र चालू आहे. गतिशीलता आहे. ई वाणिज्य हे जलद त्वरितेचे किंवा लवचिक स्वरूपाचे माध्यम आहे. त्यामुळे याच्या माध्यमातून होणारे जे काही व्यवहार आहेत ते कसे आहेत, गतिशील आहेत. पारदर्शकता आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता पारदर्शकता काय आहे, कारण की हे सगळे व्यवहार ऑनलाईन असल्यामुळे कुठलाही धोका होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही आणि सर्व बाबतीमध्ये पारदर्शिका असते. एखाद्या वेळेस एखादी वस्तू समजा आपल्याला आवडली नाही, आपण त्याचा ऑर्डर बुक केला, वस्तू आपल्याकडे आली आणि वस्तू आपल्याकडे आल्यानंतर जर का आपण त्याच्यामध्ये काही कंप्लेंट्स दिसल्या तर आपण लगेच ते वापस करू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते पैसे सुद्धा लगेचच आपल्या बँकमध्ये जमा होतात. मग ई वाणिज्याचे हे जे काही फायदे आहेत त्यासोबतच काही तोटे सुद्धा आहेत. आता तोटे कुठले आहेत? सुरक्षा असं म्हणतात की सुरक्षा नाही आहे ना, बरोबर आहे ना. एखाद्या वेळेस आपण एखादी वस्तू मागितली त्याऐवजी ती दुसरी वस्तू येईल आणि ती दुसरी वस्तू आल्यामुळे काय होणार, आपल्याला मनस्ताप निर्माण होईल. म्हणजे त्या वस्तूच्या बाबतीमध्ये जी काही सुरक्षा असेल ती सुरक्षा राहणार नाही. सुरक्षेचा हा जो काही समस्या आहे हा समस्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येतो. पद्धतीची जी काही योग्यता आहे ना, आता कंपनीला एकाच वेळेस काय करावं लागतं, विविध ग्राहकांना मदत करण्यासाठी एका विकसित वेबसाईटवर आवश्यकता असते आणि जर का वेब जर योग्य व पुरेशी नसेल तर व्यवहार करणे सुलभ होणार नाही, है ना, बरोबर आहे ना. जे काही वेबसाईट आहे ते वेबसाईट कसं हवं, म्हणजे पुरेपूर हवं आणि जर का ते पुरेपूर नसेल तर मग एका वेळेस खूप मोठ्या प्रमाणामध्ये जर का ग्राहक तिथे येत असतील, जमा होत असतील आणि कुठली वस्तू मागत असेल तर ते वेब पुरणार नाही. म्हणजे एकंदरीत काय झालं, पद्धतीची जी काही योग्यता आहे ती योग्यता थोडीशी कुचकामी आहे. प्रामाणिकपणा, आता कंपन्या ग्राहकाशी प्रामाणिकच राहतील असं नाही आहे ना, बरोबर आहे ना. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना त्याच्याशी काही संबंध टिकवून ठेवायचे आहेत का, हा सुद्धा एक खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे ठेवावं लागतं आणि संबंधासाठी ते काही हे नाही करतील, बरोबर. आपण एखाद्या दुकानामध्ये जातो, त्या दुकानामध्ये गेल्यानंतर त्या मालकाशी आपला परिचय होते, आपण वारंवार समजा त्या दुकानामध्ये गेलं तर तो मालक सुद्धा आपल्या परिचित होऊन जातं. पण इथे तसं नाही आहे. तुम्ही तुमची वस्तू घेतली, तुमचा फोटो पण दिसणार नाही, तुम्ही फक्त ते जी काही वस्तू घेते त्याचे फोटो दिसतील, बरोबर. म्हणजे एकंदरीत प्रामाणिकपणा जो आहे तो प्रामाणिकपणा आपल्याला इथे दिसून येत नाही ग्राहकाच्या बाबतीमध्ये. वस्तू घेतली आणि वस्तूचे पैसे पे केले आणि आपला संबंध तुटला. सगळ्यात जास्त म्हणजे ई व्यवसायामध्ये वस्तूवर भर खूप मोठ्या प्रमाणामध्ये देण्यात येतं. म्हणजे व्यवहारावर भर हा खूप कमी प्रमाणामध्ये देण्यात येतं. त्या मनुष्यावर किंवा समाजामध्ये किंवा आपण असं म्हणू की ग्राहकावर भर खूप कमी प्रमाणामध्ये देण्यात येतं, पण वस्तूवर भर हा खूप मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. म्हणजे असे व्यक्ती की जे वस्तूवर किंवा उत्पादनावर भर देतात, ऑनलाईन खरेदी करतात, जोपर्यंत वस्तू नजरेने प्रत्यक्ष बघून किंवा स्पर्श करून होत नाही तोपर्यंत खरेदीची इच्छा होत नाही असं असते. पण अशी व्यक्ती ई वाणिज्याचा उपयोग करत नाही. म्हणजे हा सगळ्यात मोठा तोटा आहे त्या व्यावसायिकासाठी. कारण काय की आजकाल समजा कुठली काही वस्तू घ्यायची असेल तर वस्तू आपण स्पर्श करून बघतो, चाचपडून बघतो, पण इथे तसं होत नाही. डाटाची प्रामाणिकता नसतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्राहकांना जे काही प्रत्येक व्यवहारामध्ये जे काही सुरक्षितता हवी असते ती डाटाची शोधण्याची जी काही प्रत्येक बाबतीमध्ये सुरक्षा हवी असते ती आपल्याला इथे दिसून येत नाही. म्हणजे जोपर्यंत व्यवहार होत नाही किंवा आपल्याला सेवा मिळत नाही तोपर्यंत तो डाटा कायम असला पाहिजे, पण असं होत नाही. एकदा तुम्ही बुकिंग केलं की लगेच ते कसं होऊन जातं, डिस्क्रिमिनेशन होऊन जातं. मग आपण बघूया की ई वाणिज्याच्या विकासामध्ये इंटरनेटची भूमिका काय राहिली आहे, बरोबर. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो ई वाणिज्य आहे किंवा जी काही वाणिज्यामध्ये जे काही होते आहे त्याच्यामध्ये इंटरनेटची भूमिका काय राहिली, तर इंटरनेटची भूमिका ही झाली की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सार्वत्रिकरण झालं.
या सगळ्या गोष्टीचं सार्वत्रिकरण झालं. गतिशील आहे, फास्ट आहे. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, इनपुट्स करायचं आहे आणि इनपुट्स केल्याबरोबर कोट्यावधी लोक एका मिनिटामध्ये जोडल्या जातील. एक मिनिट मी हा खूप मोठा शब्द वापरला. इंटरनेटला कोट्यावधी लोक कसे एका मिनिटामध्ये जोडल्या जातील. म्हणजे कोणताही व्यवसाय कोणत्याही दुसऱ्या इंटरनेट वापरण्यासाठी किंवा म्हणून आपण ई वाणिज्याचा जो काही प्रमाणात आहे तो कसा होऊन जातं की इंटरनेटचं आपण सुरू केल्याबरोबर कोट्यावधी लोक एका मिनिटामध्ये जोडल्या जातात आणि त्यामुळे जी काही व्यापारी क्रियेमध्ये याचा उपयोग खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. उपयुक्तता आहेच, प्रश्नच नाही. अतिशय महत्त्वाचं म्हणजे इंटरनेट आता सर्वत्र ओपन झालेलं आहे, बरोबर. मोठ्या शहरापासून तर लहान शहरापर्यंत खेळोखेळी गल्लीत कोविड-19 तर असं झालं की लहान लेकराच्या हातामध्ये, तो जो KG1 मध्ये शिकत असेल किंवा फर्स्ट स्टँडर्डला शिकत असेल त्याच्या हातामध्ये सुद्धा इंटरनेट चाललं गेलेलं मोबाईलच्या द्वारे आणि त्या कारणाने याची उपयुक्तता खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे. विश्वसनीय आहे, प्रश्नच नाही. कारण की इंटरनेटची जी काही संकल्पना आहे ते अमेरिकेच्या सुरक्षा विभागाची आहे, बरोबर. आणि इंटरनेट तंत्रज्ञान हे जे काय आहे ते उच्च गुणवत्ता प्राप्त विकसित झालं असल्यामुळे विश्वसनीय नक्कीच आहे. किमतीत स्वस्त आहे ना. म्हणजे तुम्ही समजा 300 रुपये भरलेत तर तुम्हाला पूर्ण महिनाभर 24 तास तुम्ही त्याचा उपयोग करू शकता. म्हणजे एकंदरीत ई वाणिज्याच्या विकासामध्ये इंटरनेटची जी काही भूमिका आहे ती कशी आहे, सार्वत्रिकरण झालेलं आहे. त्याचं गतिशील आहे, उपयुक्तता आहे आणि विश्वसनीय आहे आणि किमतीमध्ये सुद्धा फार स्वस्त आहे. त्यानंतर आपण बघूया की इलेक्ट्रॉनिक्स व्यवसाय काय आहे. आता इलेक्ट्रॉनिक्स व्यवसाय म्हणजे ई व्यवसाय, बरोबर. ई व्यवसाय म्हणजे इंटरनेटचे जे काही व्यावसायिक क्रियाचं जे काही संचालन आहे ते संचालन होतं, बरोबर. म्हणजे ई व्यवसाय म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून किंवा इंटरनेटचा वापर करून जनतेला आणि क्रियेला किंवा आपण त्याच्या प्रक्रियेला म्हणून संबंध जोडणे होय. म्हणजे एकंदरीत काय झालं, प्रत्यक्ष करीत असलेल्या व्यवसायालाच इंटरनेटच्या पसरलेल्या जाळ्याच्या माध्यमातून व्यावसायिक व्यवहार करणे म्हणजे ई व्यवसाय होय. ई व्यवसाय हे आधुनिक तंत्रज्ञानाचं एक उत्तम उदाहरण आहे. यामध्ये काय राहणार, संपूर्ण संदेशवहन राहणार आणि इंटरनेटच्या मदतीनेच पार पाडण्यात येईल आणि या इंटरनेटच्या मदतीनेच वस्तू व सेवा याची खरेदी विक्री जे काय होत असेल त्या प्रक्रियेलाच आपण काय म्हणू, ई व्यवसाय आपण असं म्हणू. मग याचे फायदे काय आहेत, ई व्यवसायाचे फायदे काय आहेत. तर ई व्यवसायाचे फायदे कसे आहेत की परंपरागत व्यवसायापेक्षा ई व्यवसायाची जी काही आपण उभारणी करू ती सोपी आहे. दुसरं, ई व्यवसाय करण्यासाठी प्रत्यक्षात जागेची काही गरजच नसते. त्यासाठी उच्च प्रशिक्षित तंत्रज्ञान व्यावसायिकाची गरज असते. ई व्यवसाय परस्पर व सलोख्याचे संबंध प्रस्थापित करत असते. ई व्यवसाय सतत सुरू असल्यामुळे 24 तास सातत्याने खरेदी विक्री करता येतं. ई व्यवसायामुळे जागतिक स्तरावर जगभर पसरलेल्या इंटरनेटच्या जाळ्यामुळे व्यवसायाच्या अनेक संधी काय होतील, खुल्या होतील. परंपरागत व्यवसाय उभारण्यासाठी लागणाऱ्या ज्या काही खर्चाच्या तुलनेमध्ये ई व्यवसाय उभारण्याची जी काही म्हणजे कमी खर्चामध्ये होतं. कोणत्याही मध्यस्थाची आवश्यकता नसते. त्यामुळे खर्चामध्ये काय होतं, बचत होतं. त्याचप्रमाणे प्रत्यक्ष संपर्क नसल्यामुळे दळणवळण सोपी असते आणि त्याचा परिणाम म्हणून सहज संपर्क साधता येतो. जलद व लवचिक स्वरूपाचे माध्यम असल्यामुळे व्यवसायामध्ये गतिशीलता मला दिसून येते. आता हे झाले फायदे. आता सगळ्यात महत्वाचा जर का कुठला फायदा असेल तर तो कोणता आहे की ऑनलाईन व्यवसाय हे संपूर्ण जगामध्ये कुठेही चालवता येतो. पहा, प्रश्नच नाही. म्हणजे कुठेही तुम्हाला पूर्ण जगामध्ये आपल्याला चालवता येतो आणि हा सगळ्यात मोठा लाभ ई व्यवसायाचा आहे. आता हे झाले फायदे. मग या फायद्यासोबतच तुम्हाला तोटे सुद्धा दिसून येतील. तर परस्पर संबंध नसल्यामुळे वस्तूची खरेदी विक्री करताना विविध अडचणीला तोंड द्यावं लागतं, प्रश्नच नाही. ग्राहकांना वस्तू हाताळता येणं शक्य नाही. ई व्यवसाय जोखीम आणि भीतीचे प्रमाण जास्त असते. म्हणजे एखाद्या वेळेस समजा मी एखादी वस्तू समजा बुक केली तर ती वस्तू येणार की नाही येणार, तशीच येणार की नाही येणार, त्याच पैशामध्ये येणार की नाही येणार, यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे होईल, बरोबर. खाद्यवस्तू व नाशवंत वस्तूच्या बाबतीमध्ये ई व्यवसाय शक्य नाही. साईटच्या प्रामुख्यावर लोकांचा विश्वास बसत नाही. व्यवहारामध्ये त्यांच्या मनामध्ये नेमक्या शंका असतात. आता हे झाले त्याचे तोटे. मग जे काही प्रकार आहेत ई व्यवसायाचे तर ते प्रकार कोणते कोणते आहेत
तर व्यवसाय ते व्यवसाय आहे ना. म्हणजे एखादी व्यवसायी असेल तर तो दुसऱ्या व्यवसायाला काय म्हणेल तो त्याचा व्यवसाय करणार. म्हणजे सगळ्यात महत्वाचा प्रकार ई व्यवसायामध्ये सगळ्यात महत्वाचा प्रकार कोणता? व्यवसाय ते व्यवसाय, बिझनेस टू बिझनेस. बरोबर. म्हणजे दोन प्रकारचे व्यावसायिक व्यवसायाच्या अंतर्गत राहून किंवा इंटरनेटच्या मदतीने व्यवहार करतील. बरोबर. आणि त्याला व्यवसाय टू व्यवसाय, त्याला व्यवहार टू व्यवहार किंवा व्यवसाय टू व्यवसाय आपण असं म्हणू. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो व्यवसाय ते ग्राहक. आता मी एखाद्या वस्तूचं उत्पादन केलं किंवा मी एखादी व्यवसाय करतो आहे, तो व्यवसाय किंवा ती वस्तू किंवा ती सेवा मी कुणाला देईन? ग्राहकाला देईन. म्हणजे ते काय झालं? व्यवसाय ते ग्राहक. म्हणजे वस्तूचे उत्पादन करून त्या संदर्भातील माहिती आपल्या संकेतस्थळावर प्रकाशित करून ग्राहकापर्यंत पोहोचवली जाते, सरळ ग्राहकापर्यंत पोहोचवली जाते. आणि ते काय असणार? व्यवसाय ते ग्राहक. त्यानंतर तिसरा जो प्रकार आहे ई व्यवसायामध्ये तो आहे ग्राहक ते ग्राहक. आता हे कसं राहणार? म्हणजे या व्यवसायामध्ये एक ग्राहक दुसऱ्या ग्राहकासोबत काय होईल? इंटरनेटच्या मदतीने जुन्या वस्तूची खरेदी विक्री करेल, है ना. आपण म्हणतो ना की ओलामध्ये आप कोई भी पुरानी चीज रख दो, है ना. ओलामध्ये तुम्ही एखादी कुठली जुनी वस्तू ठेवून द्या, लगेच ते तुम्हाला विकून देतील. बरोबर. आणि जास्तीत जास्त फायद्यामध्ये ते तुम्हाला विकून देतील. म्हणजे त्याला काय म्हणू आपण? ग्राहक ते ग्राहक. म्हणजे ग्राहक ते ग्राहक व्यवहार होईल. एखादी जुनी वस्तू विकल्या जातील आणि या व्यवसायादरम्यान ग्राहकामध्ये जे काही नवीन संबंध प्रस्थापित होऊन प्रत्यक्ष रूपाने स्वतःची वस्तू व सेवाची खरेदी विक्री करण्यामध्ये येते. आणि हे कसे असतात? हे दोन्ही ग्राहकच असतात, हे लक्षात ठेवा. म्हणजे माझी पुराणी किंवा जुनी झालेली वस्तू मी दुसऱ्या याला जुनी वस्तू विकतोय. त्यानंतर चौथा जो प्रकार आहे तो प्रकार आहे व्यवसाय ते सरकार. आता बिझनेस टू गव्हर्नमेंट हा कसा राहणार, है ना. बरोबर आहे ना. तर आता असं म्हटलं जातं की जेव्हा व्यवसाय ही संघटना आपल्या व्यवसायाच्या संदर्भातील कार्य सरकारसोबत इंटरनेटच्या मदतीने करते, त्यालाच आपण काय म्हणू? व्यवसाय ते सरकार व्यवहार असे म्हणू, है ना. बरोबर आहे ना. म्हणजे या व्यापारी संस्था सरकारी कार्य, म्हणजे त्याला आपण काय म्हणू की त्या सरकारी कार्याचं जे काही फॉर्म भरणे असेल, कर पटवणे असेल, रिटर्न्स भरणे असतील, हे सरकार सोबत कसं करतोय? आपण ऑनलाईन इंटरनेटच्या माध्यमातून आपण करतोय. बरोबर. म्हणजे आजकाल तर सगळं असं झालेलं की तुम्हाला एखादी कुठली नोकरीचं ऍडव्हर्टाइजमेंट सुद्धा तुम्हाला इंटरनेटवरच येतं. आणि त्याआधी तुमचं जे काही फॉर्म्स असतील, जे काही अप्लिकेशन फॉर्म्स असतील, ते अप्लिकेशन फॉर्म सुद्धा तुम्हाला इंटरनेटच्या माध्यमातून तिथे तुम्हाला पोहोचावे लागतं. म्हणजे काय झालं? जो काही व्यवसाय असेल किंवा जो काही व्यवसाय असेल तो व्यवसाय ते सरकार, असे चार प्रकार कोणते कोणते? बिझनेस टू बिझनेस, व्यवसाय टू व्यवसाय, व्यवसाय ते ग्राहक, ग्राहक ते ग्राहक आणि व्यवसाय ते सरकार. त्यानंतर आपण बघूया इलेक्ट्रॉनिक्स बँकिंग, जे सगळ्यात महत्वाचं आहे, है ना. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे कसं झालं की वर्तमान युग जे आहे ते वैश्विकीकरणाचं युग आहे. आणि या युगामध्ये प्रत्येक कार्य, प्रत्येक व्यवहार हे अति जलद होत आहे. बरोबर. आणि आवश्यक आहे. आणि अतिशय महत्वाचं म्हणजे कोणाला पुढे कोणाकडे जायसाठी वेळ नाही आहे. म्हणजे घरी बसून आपल्याला ते बघावं लागतं की नेमकं काय आहे ना. म्हणजे आपल्या जगाशी जे काही व्यवहार करायचे असतील तर महिन्याच्या ज्या काही तंत्रज्ञानामध्ये उपयोग करावा लागेल किंवा माहितीच्या तंत्रज्ञानामध्ये जे काही क्रांतिकारी बदल घडून आले आहेत, म्हणजे त्याच आज प्रत्येक क्षेत्राच्या माहितीच्या तंत्रज्ञानामध्ये वापर होतो. बरोबर. आणि या माध्यमातून आपल्याला इलेक्ट्रॉनिक्स माध्यमातून जे काही आपल्याला आवश्यक आहे किंवा ज्या काही कागदपत्राचा जे काही उपयोग आहे तो आपल्याला करावा लागतो. आणि हे सगळं कशाच्या माध्यमातून होतं? इंटरनेटच्या माध्यमातून होतं. म्हणजेच इलेक्ट्रॉनिक्स कॉमर्स आणि ई कॉमर्स, इलेक्ट्रॉनिक्स कॉमर्स म्हणजेच इंटरनेटच्या माध्यमातून पार पाडण्यात येणारे जे काही व्यावसायिक व्यवहार ते आहेत. मग इलेक्ट्रॉनिक्स बँकिंग किंवा ई बँकिंग काय आहे? तर इलेक्ट्रॉनिक्स माध्यमाद्वारे बँकिंग व्यवहार म्हणजे ई बँकिंग होय. आता याची व्याप्ती काय आहे? याला स्कोप काय आहे? तर ग्राहक आणि बँक यांच्या ज्या काही व्यवहारासाठी ई बँकिंग आहे ना. म्हणजे ग्राहक आणि बँक या दोघांसाठी, ग्राहक आणि बँक यांच्यातील व्यवहारासाठी ई बँकिंग. नंतर बँक आणि बँक परस्पराशी यांच्यात होणाऱ्या व्यवहारासाठी ई बँकिंग. बरोबर आहे. म्हणजे बँक टू बँक, म्हणजे जसं की महाराष्ट्र बँक पीएनबीशी कनेक्टेड असेल किंवा पीएनबी बँक ही बँक ऑफ बडोदाशी कनेक्टेड असेल किंवा बँक ऑफ बडोदा ही कुठल्या दुसऱ्या कोऑपरेटिव्ह सोसायटीशी त्या बँकेशी कनेक्टेड असेल. इलेक्ट्रॉनिक्स मध्यवर्ती बँकिंग ज्याला म्हणतो आपण इलेक्ट्रॉनिक सेंट्रल बँकिंग, ही सुद्धा एक व्याप्ती आहे. इंटरनेटची सुविधा ज्याला आपण प्रोक्युरमेंट्स म्हणतो, इंटरनेट प्रोक्युरमेंट्स म्हणतो, इंटरनेटची सुविधा.
आणि या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला ई बँकिंग ही काय दिसते, उपयोगामध्ये येत असलेली दिसून येते. मग याचे फायदे काय काय आहेत? तर कुठल्याही वेळेला बंधन नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बंधन आहे का? तुम्ही अर्ध्या रात्री सुद्धा तुमचे मनी ट्रान्सफर करू शकता किंवा एखाद्याकडून तुम्ही तुमचे पैसे तुमच्या बँकेमध्ये आणू शकता. एटीएमच्या तुम्हाला विविध सेवा देतं. 24 तास तुम्ही त्या एटीएम मधून तुमच्या कार्डनी तुम्ही पैसे घेऊ शकता. निधी स्थानांतरासाठी सगळ्यात महत्त्वाचा उपयोग होतो ई बँकिंगचा, है ना. म्हणजे आपल्याला कुठे जायची आवश्यकता नाही, बसल्या बसली आपण आपली मनी ट्रान्झॅक्शन आपण करू शकतो. ग्राहकांची सगळ्यात मोठी सोय होतं आणि हा सगळ्यात मोठा फायदा आहे. म्हणजे बँकेमध्ये जाऊन खूप रश न करता आपण आपल्या सोयी ज्या आहेत त्या सोयी आपण पूर्ण करू शकतो. प्रतिभूतीच्या व्यवहारासाठी आता ई बँकिंगमुळे ज्या काही ग्राहकांना ज्या काही प्रतिभूती खरेदी विक्री करायची आहे त्यांचा जो काही व्यवहार असेल तो पार पाडता येतो, ज्याला आपण डीमॅट म्हणतो, है ना. शेअरसाठी डीमॅट असणं आवश्यक आहे, बरोबर आहे ना. आणि सुविधा उपलब्ध करून बँकेतील जी काही डीमॅट असेल ते खाते उघडून संगणक किंवा इंटरनेटच्या मदतीने प्रतिभूतीची जी काही खरेदी विक्री आहे ती आपण करू शकतो. ठेवी व कर्जाबाबतची जी काही माहिती असेल ती मिळवण्यासाठी ई बँकिंगचा सगळ्यात जास्त उपयोग होतो. म्हणजे माझ्या कोणत्या बँकेमध्ये किती पैसे आहेत किंवा माझ्यावर किती कर्ज आहे हे सगळं आपण कर्जाबाबत किंवा ठेवीबाबत आपण सगळी माहिती उपलब्ध करू शकतो. त्याच्यानंतर आपण बघूया सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की एटीएममुळे ग्राहकांना कोणते कोणते लाभ मिळतात, बरोबर. तर एटीएममुळे सगळ्यात महत्त्वाचा लाभ आपल्याला कुठला आहे की एटीएममुळे 24 तास आठवड्याचे जे पूर्ण 7 दिवस किंवा वर्षातून 365 दिवस आपण सेवा प्रदान करू शकतो. सेवा लवकर आणि कुशलतेने होते. व्यवहारामध्ये गुप्तता राहतं. ही व्यवस्था कशी आहे? दोषरहित आहे. आहरणात अपेक्षेपेक्षा जास्त लवचिकता आहे. नेटवर्किंगच्या कार्डवर कुठेही रोख किंवा आपण सेवा प्राप्त करू शकतो. कुठेही बँकिंगच्या सोयी आपण त्याला उपलब्ध करू शकतो. मग आपण बघूया की इलेक्ट्रॉनिक्स जे काही समाशोधन आहे त्या प्रणालीचे लाभ काय आहे, है ना. तर त्यांना बँकेना होणारा लाभ आहे, बरोबर. की ईसीएम उपयोग करता जो काही बँकांच्या कागदपत्राची हाताळणी करण्यासाठी बँकांना त्याच्या उपभोक्त्याच्या संबंधित शोधनाचे जे काही विवरण असेल, खातेदाराचे नाव असेल, खाता नंबर असेल किंवा जमा प्रक्रियेची जी काही इत्यादी माहिती त्यांना मिळतं. उपलब्ध विवरण खात्याशी जुळवणूक करण्यासाठी त्याचा सगळ्यात मोठा बेनिफिट्स होतो, फायदा होतो. प्रमाणित संस्थांना होणारा लाभ कोणता आहे? ईसीएमचा उपयोग करणाऱ्या संस्थांना प्रशासकीय खर्च खूप कमी लागतो. लाभार्थ्यांना योग्य वेळी शोधून त्याचे खाते जमा केले जाते. एकाच तारखेला शोधन केले जाते. पोस्टाच्या माध्यमातून कागदपत्रे हरवण्याचा जो काही त्रास होता तो त्रास आता राहिलेला नाही आणि विविध प्रकारचे धोके टाळता येतात. ओके, थँक्यू.